वाड्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास बघायला मिळतोय। पूर आलेल्या नदीवरील बंधाऱ्यावरून या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोय। नदी पार करून आश्रमशाळा गाठावी लागते। या दरम्यान आपण जर बघितलं तर वाड्यात नदीला पूर आलेला आहे, मात्र पूर आलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना या पुलावरूनच प्रवास करावा लागतोय, ज्यामध्ये आपण पाहू शकतोय की अगदी चालण्यासाठी सुद्धा रस्ता नाहीये किंवा चालण्यासाठी सुद्धा जागा नाहीये, तरी इथूनच प्रवास या सर्व विद्यार्थ्यांना करावा लागतोय। वाड्यात नदीला पूर आलेला आहे आणि या बंधाऱ्यावरून पाणी सुद्धा खाली पडतंय आणि त्या पाण्याच्या प्रवाहातून हे लहान लहान चिमुकले वाट काढताना दिसताय। कोणती दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो। ही दृश्य साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। आपण पाहतोय पाण्याचा प्रवाह जास्त आहे। या पाण्याच्या प्रवाहातून या विद्यार्थ्यांना, या चिमुकल्यांना वाट काढावी लागते। बंधाऱ्यावरून या विद्यार्थ्यांचा प्रवास जो आहे तो शाळा गाठण्यासाठी सुरू आहे। दररोज 18-20 असे जातो। आणि मग जाताना प्रवास कसा असतो? वाहन मिळते तुम्हाला? नाही, वाहन नाही, आम्ही बंधाऱ्यावरून जातो। पावसाला असला कर बंधाऱ्याला आम्ही जात नाही, मग आम्ही घरी राहतो। इकून जाताना 5 आणि तिकून येताना 5, एकूण मिळून 10 किलोमीटर। आमचे पाय खूप दुखतात, काटे पण राहतात आमच्या पायाला, आमचे पायाला चेपली पण नाही राहत। आमच्याकडे सरकारची मागणी आहे, आम्हाला पूल करून द्या, नाही तर बस द्या। तर आपण पाहतोय शाळेसाठी आता जीवाची परीक्षा या विद्यार्थ्यांना द्यावी लागते। नदीच्या बंधाऱ्यावरून या चिमुकल्यांचा प्रवास सुरू आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून घेऊयात। फैयाज, या विद्यार्थ्यांचा साधारण किती दिवसांपासून असाच प्रवास सुरू आहे? पूल का बांधला जात नाहीये? पर्यायी काही सुविधा का नाही आहेत? गेल्या अनेक वर्षापासून हे मुलांची जे शिक्षणासाठीचा संघर्ष आहे तो कायम आहे। अनेक पाड्यातील किंवा गावातील लोकांनी पिंजाळ नदीवरती अनेक ठिकाणी पूल व्हावे यासाठी मागणी केली, लेखित निवेदन देखील दिलेलं आहे। आमदार खासदारांना देखील याच्यावरती निवेदन दिले होते, मात्र कोणी लक्ष देत नाही। जी पिंजाळ नदी आहे, पिंजाळ नदी पालघर तालुक्यातील जव्हार, विक्रमगड आणि वाडा ह्या तालुक्यांना वेढलेली गेलेली आहे आणि ह्या नदीच्या जे बाजूला गाव पाडे आहेत त्या पाड्यांना ह्या नदी पार करण्यासाठी अशा पद्धतीने संघर्ष करावा लागतोय। निश्चितच धन्यवाद फैयाज दिलेल्या अपडेट्ससाठी। तर आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास जो आहे तो सुरू आहे। तर हा प्रवास नेमका कधी संपणार, कधी या ठिकाणी पर्यायी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे बघणं आता महत्त्वाचं असेल। कोणती दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, हा देखील सवाल आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।